नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे गव्हाच्या पिठाने बनलेले मोमोज. तर एकदम हेल्दी आणि टेस्टी मोमोज मी तुमच्यासमोर रेसिपी घेऊन आली आहे. तर ही रेसिपी नक्की बघा. तर मी सर्वात आधी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून छानपैकी मिक्स केलं आहे. नंतर थोडं थोडं पाणी घालून छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे, अगदी चपातीसारखं, चपातीला जसं आपण हे करतो तसं. नंतर कोबीची भाजी आपण बनवत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, एक पळी भरून त्याच्यामध्ये जिरं, कांदा व्यवस्थित फ्राय केलेला आहे. ब्राऊन होईपर्यंत कांदा हे करून घेतलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे बारीक कापून. सगळं काही मटेरियल बारीक बारीक कापायचं आहे त्याच्यामध्ये. नंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. मी तिखट नाही घालणार आहे, म्हणून हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटही घालू शकतात. नंतर व्यवस्थित ते परतून झाल्यावर मी कोबी टाकलेली आहे, ती व्यवस्थित शिजून द्यायची. त्याच्यामध्ये थोडं हळद, मी चवीसाठी काळा मसालासुद्धा टाकला आहे, तुम्ही नाही पण टाकलं तरी चालेल. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तेही छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर वरून टोमॅटो टाकायचा आहे. मी टोमॅटो अगोदर नाही टाकला, कारण मला जास्त ग्रेव्ही नको हवी होती म्हणून. तर मी वरून टाकला टमाटर नंतर. तर छानपैकी टमाटर ही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर छानपैकी असं बारीक लाटून घ्यायचं आहे पुरीसारखं. नंतर त्याच्यामध्ये तुम्ही बॅटर घालायचं आहे. बॅटर घालून तुम्ही पाहिजे तसा तुम्हाला आकार तुम्ही देऊ शकतात त्याला. नंतर छानपैकी असं सगळे मोमोज तयार करून अगोदर कढईमध्ये पाणी घ्या. पाण्यावरती स्टीलचे गाळण ठेवा, नाही तर तुमच्याकडे असेल तसं तुम्ही करू शकतात. मी मस्त वाफत ठेवलेलं आहे, वरून झाकून घेतलेलं आहे. 10 मिनटं त्याला वाफवलं आहे. बघू शकता किती मस्त असे तयार झालेले आहेत मोमोज. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.